हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 17 ॲडिशन बाय काउंटिंग फॉरवर्ड. ॲडिशन बाय काउंटिंग फॉरवर्ड. ॲडिशन म्हणजेच काय? बेरीज करणे. ॲडिशन म्हणजेच काय? ॲड करणे किंवा बेरीज करणे बाय काउंटिंग फॉरवर्ड. फॉरवर्ड म्हणजे पुढं काउंट करत जाणे, पुढं मोजत जाणे. तर इथं आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. काउंट फॉरवर्ड. फॉरवर्ड म्हणजेच काय? पुढे जाणे. फॉरवर्ड म्हणजेच काय? पुढे काउंट. काउंट म्हणजे मोजत जाणे, पुढे मोजत जाणे. ऍड द बीड्स इन द स्ट्रिंग. बीड्स काय करायचे आहेत? आपल्याला ऍड करत जायचे आहेत. तर फर्स्ट नंबर काय देण्यात आलेला आहे? 4. तर 4 बीड्स इथं काउंट करून घेऊया. 1 2 3 4. 4 झालं. दॅट आफ्टर आपल्याला देण्यात आलेला आहे 3 नंबर. या 4 नंबर नंतर ना पुन्हा आपल्याला 3 बीट्स एक्स्ट्रा काउंट करायचे आहेत. काय करायचे आहेत? एक्स्ट्रा काउंट करायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. 1 2 3. तर टोटल किती बीट्स झाले हे आपल्याला इथे पुन्हा काउंट करायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. 1 2 3 4 5 6. टोटल किती बीट्स झाले? 7 बीट्स झाले. तर इथे काय येणार आहे? 7 हा नंबर येईल. दॅट लाईक 3 आपल्याला इथे ऍक्टिव्हिटीमध्ये एक एक्झाम्पल देण्यात आलेलं होतं. चला तर पाहून घेऊया. 3 नंबर आहे. 1 2 3. 3 ला इथं 3 लिहून घेण्यात आलेलं आहे. पुढे पुन्हा आपल्याला 3 एक्स्ट्रा काउंट करायचं आहे. ऑलरेडी इथे 3 काउंट करण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर पुन्हा आपण 3 बीट्स एक्स्ट्रा काउंट करून घेऊया. 3 आफ्टर येणार 4 5 6. तर हे 3 काउंट करून घेतलं आणि हे 3 काउंट करून घेतलं. याचं 1 2 3 येणार. हा सुद्धा 3 आहे, त्यामुळे हा सुद्धा आला 1 2 3. तर टोटल पुन्हा आपण काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6. टोटल किती बीट्स झाले? 6 बीट्स झाले. तर इथे आपण काय लिहून घ्यायचं आहे? 6 हा नंबर येथे सुद्धा लिहून घ्यायचा आहे आणि येथे सुद्धा लिहून घ्यायचा आहे. दॅट लाईक 6 बीट्स काउंट करायचे आहेत. पहिला 1 2 3 4 5 6. 6 आफ्टर पुन्हा आपल्याला 2 बीट्स काउंट करायचे आहेत. 1 2. तर हे झाकून घ्यायचे आहेत. टोटल जेवढे आहेत तेवढे सगळे काउंट करायचे आहेत आणि इथं टोटल किती येणार आहे तो नंबर येथे आपल्याला लिहून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8. तर येथे येणार आहे 8 हा नंबर येईल. तर येथे सुद्धा आपण 8 हा नंबर लिहून घेणार आहोत. दॅट लाईक फर्स्ट नंबर आहे 5. तर 5 नंबर काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5. तर येथे आपण 5 हा नंबर लिहून घेऊया. दॅट आफ्टर 4 आहे. 4 बीट्स काउंट करून घेऊया. 1 2 3 4. तर येथे काही बॉक्स काढून घेऊया समजून घेण्यासाठी. लास्ट बीट आपल्याला काय करायचं आहे? झाकून घ्यायचे आहे. टोटल किती झालेले आहेत ते आपण येथे काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर टोटल किती होणार? 9 बीट्स होणार आहे. तर येथे आपण काय करून घेऊया? 9 हा नंबर लिहून घेऊया. तर इथं आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेला आहे. टेक अ प्रॅक्टिस ऑफ ॲडिशन बाय काउंटिंग फॉरवर्ड बीट्स इन अ स्ट्रिंग्स. तर आपल्याला याचे प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे. याचं काय करायचं आहे? ॲडिशनचं प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे. काउंटिंग फॉरवर्ड बीट्स म्हणजे बीट्स यूज करून आपल्याला स्ट्रिंग्समधले बीट्स यूज करून काय करायचे आहेत? ॲडिशनचं प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे. नाव नेक्स्ट वन आहे ॲडिशन युजिंग नंबर स्ट्रिप्स. आता इथे आपल्याला बीट्स देण्यात आलेलं होतं, स्ट्रिंग्स देण्यात आलेलं होतं लास्ट पेजवर. आता इथं आपल्याला स्ट्रिप्स देण्यात आलेले आहेत. नंबर्स 1 to 10 हा नंबर्स देण्यात आलेला आहे. तर इथं आपल्याला काय करायचं आहे? स्ट्रिप्स यूज करून काय करायचं आहे? काउंट करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. द रॅबिट लीप्ड 2 स्टेप फॉरवर्ड फ्रॉम अ 3 ऑन द नंबर्स स्ट्रिप अँड रीच ॲट द 5. रॅबिट लीप्ड. रॅबिट म्हणजे ससा. लिप्ड म्हणजेच उड्या मारणे. 2 स्टेप फॉरवर्ड 2 स्टेप पुढे गेला. तो 2 पावलं काय गेला? पुढे गेला. कुठून? 3 या नंबरवरून. कुठून? 3 या नंबरवरून तो काय केलेला आहे? 2 स्टेप पुढे गेलेला आहे. ऑन द नंबर स्ट्रिप रीच ॲट द 5. 2 स्टेप्स पुढे गेल्यावर तो रॅबिट कुठं जाऊन पोहोचलेला आहे?
5 या नंबरवर जाऊन पोहोचलेला आहे. सो द आन्सर काय येणार आहे? फर्स्ट कुठं होता रॅबिट? 3 ह्या नंबरवर होता. तर किती स्टेप्स पुढे आलेला आहे? 2 स्टेप्स पुढे आल्यामुळे कुठल्या नंबरवर जाऊन पोहोचलेला आहे तो? 5 या नंबरवर जाऊन पोहोचलेला आहे, म्हणून त्याचा आन्सर आलेला आहे 5. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे द रॅबिट लिप्ड 3 स्टेप फॉरवर्ड फ्रॉम द 4. तर येथे रॅबिट किती नंबरवर बसलेला होता? 4 या नंबरवर बसलेला होता. तर किती स्टेप पुढे गेलेला आहे तो? 3 स्टेप पुढे गेलेला आहे. पहा, 3 स्टेप पुढे गेल्यामुळे आता सध्याला तो कुठल्या प्लेसवर आहे, कुठल्या नंबरवर पोहोचलेला आहे तो? 7 या नंबरवर पोहोचलेला आहे. कुठं पोहोचलेला आहे? 7 या नंबरवर पोहोचलेला आहे. त्यामुळे इथं येणार आहे 7 हा नंबर येईल. तर ॲडिशन काय होणार आहे? स्टार्टिंगला रॅबिट होता 4 या नंबरवर, 3 स्टेप पुढे गेलेला आहे. तर कुठं जाऊन पोहोचलेला आहे? 7 या नंबरवर जाऊन पोहोचलेला आहे. तर इथे सुद्धा 7 हा नंबर लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे द रॅबिट लिप्ड 4 स्टेप फॉरवर्ड फ्रॉम द 5 ऑन द नंबर स्ट्रिप्स अँड रीच ॲट अ डॅश डॅश. तर स्टार्टिंगला जो रॅबिट होता तो 5 नंबरवर होता. तर किती स्टेप पुढे गेलेला आहे, फॉरवर्ड गेलेला आहे? 4 स्टेप फॉरवर्ड गेलेला आहे. किती? 4 स्टेप. चला तर काउंट करून घेऊया. 1 2 3 अँड 4. 4 वर मग कुठं जाऊन बसला, कुठल्या नंबरवर जाऊन बसलेला आहे तो? रीच झालेला आहे, पोहोचलेला आहे 9 या नंबरवर जाऊन पोहोचलेला आहे. तर इथे येणार आहे 9 हा नंबर. तर ॲडिशन काय होणार आहे? 5 + 4 = 9. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे द रॅबिट लिप्ड 6 स्टेप फॉरवर्ड ऑन द नंबर स्ट्रीप फ्रॉम द 1. तर रॅबिट होता 1 वर. कुठं होता? 1 वर. किती स्टेप पुढे गेलेला आहे तो? 6 स्टेप्स पुढे गेलेला आहे. किती स्टेप्स पुढे गेलेला आहे? 6 स्टेप्स पुढे गेलेला आहे. चला तर पाहून घेऊया. रॅबिट होता 1 वर, तर 6 स्टेप्स पुढे जाऊया आपण. 1 2 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6. कुठल्या स्टेपवर जाऊन पोहोचलेला आहे तो? 7 या नंबरवर जाऊन पोहोचलेला आहे. तर आन्सर काय येईल? 7 येईल. आन्सर काय येईल? 7 येईल. तर ॲडिशन काय होणार आहे? स्टार्टिंगला कुठं होता रॅबिट? 1 या नंबरवर होता. कुठं होता? 1 या नंबरवर होता. तर किती स्टेप्स पुढे गेलेला आहे? फॉरवर्ड किती स्टेप्स गेलेला आहे तो? 6 स्टेप्स फॉरवर्ड गेल्यामुळे इथे येणार आहे 6 हा नंबर येणार आहे. 1 वरून 6 स्टेप पुढे गेल्यावर कुठल्या नंबरवर रीच झाला, कुठं जाऊन पोहोचलेला आहे तो? 7 या नंबरवर जाऊन पोहोचलेला आहे. तर इथे येणार आहे 7 हा नंबर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक ॲट द नंबर स्ट्रिप्स द रॅबिट रीच्ड ॲट द 10 ऑन द नंबर स्ट्रीप लिपिंग फ्रॉम द 1. तर इथे आपल्याला नंबर स्ट्रीप पहा म्हणलेला आहे. जो रॅबिट आहे कुठून लिपिंग चालू आहे, त्याचं उड्या मारणं कुठून स्टार्ट झालेलं आहे? त्याचं 1 पासून स्टार्ट झालेलं आहे. कुठपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे तो? 10 या नंबरपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. तर प्रत्येक स्टेपवर तो काय करत आहेत? एक स्टेप काय करत आहेत? 1 स्टेप काय करत आहे? तो फॉरवर्ड जात आहे. काय होत आहे? फॉरवर्ड जात आहे. इथं कन्सेप्ट सांगितलेला आहे. ट्राय टू अंडरस्टँड. नेक्स्ट वन आहे ट्राय टू अंडरस्टँड, म्हणजे समजून घ्यायचा प्रयत्न करा. ऑन द नंबर स्ट्रीप रॅबिट जम्प्ड 3 स्टेप फ्रॉम द नंबर 4. तर जो रॅबिट आहे तो 4 नंबरवर बसलेला होता. 3 स्टेप जम्प केलेला आहे. इथं काय म्हणलेलं आहे? फॉरवर्ड सिंगल स्टेप्स दाखवण्यात आलेला आहे. इथं जम्प केलेला आहे, डायरेक्ट उडी मारलेला आहे. किती स्टेप्स? 3 स्टेप्स डायरेक्ट तो उड्या मारलेला आहे. तर कुठं जाऊन पोहोचलेला आहे तो? डायरेक्टली 7 या नंबरवर जाऊन पोहोचलेला आहे. इथं जम्प केलेला आहे, स्टेप घेतलेला नाहीये. तर डायरेक्ट जम्प करून 3 स्टेप्स घेतलेला आहे. काय केलेला आहे? 3 स्टेप्स घेतल्यामुळे तो कुठं जाऊन पोहोचलेला आहे? 7 या नंबरवर जाऊन पोहोचलेला आहे. तर आन्सर काय येणार आहे? 4 + 3 = 7. 4 + 3 = 7. तर इथं आपल्याला क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. ॲड युजिंग नंबर स्ट्रीप. ॲड युजिंग नंबर स्ट्रीप. तर फर्स्ट नंबर आहे 5. 5 वरून आपल्याला किती स्टेप्स जम्प करायचे आहेत?
3 स्टेप्स जंप करायचे आहेत. काय करायचे आहे? 3 स्टेप जंप करायचं आहे. या 5 वरून आपल्याला ॲरो काढून घ्यायचा आहे. तर किती स्टेप जायचं आहे? 1 2 3. काय करायचं आहे? 3 स्टेप्स काय करायचे आहेत? जंप करायचे आहेत. काय करायचे आहेत? जंप करायचं आहे. तर आन्सर काय येईल आहे? काय येणार आहे? 8 हा नंबर येणार आहे. काय येणार आहे? 8 हा नंबर येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 4. 4 वरून आपल्याला किती स्टेप्स जंप करायचे आहेत? 2 स्टेप जंप करायचे आहेत. किती? 2 स्टेप जंप करायचे आहेत. 4 वरून काय करून घेऊया? 2 नंबर्स काउंट करून घेऊया. 1 2. तर किती स्टेप जंप केलो आपण? 2 स्टेप जंप केल्यामुळं किती नंबर भेटला आपल्याला? कुठलं नंबर भेटलं? 6 हा नंबर भेटलेला आहे. काय भेटलेला आहे? 6 हा नंबर भेटलेला आहे. तर आन्सर येईल 6. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 6 हा नंबर आहे. 6 वरून किती स्टेप्स जंप करायचं आहे आपल्याला? 1 स्टेप जंप करायचं आहे. काय करायचं आहे? 1 स्टेप जंप करायचं आहे. तर 6 आफ्टर 1 हा नंबर काउंट करून घेऊया. 1. तर इथे काय होईल? 1 स्टेप जंप घेतल्यामुळे आपल्याला आन्सर काय भेटलेला आहे? 7 भेटलेला आहे. तर इथे आपण 7 हा नंबर लिहून घेऊया. खाली आपल्याला येथे इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे. Encourage student to practice addition using number strip with the different example. आता इथे नंबर स्ट्रिप्स कसे देण्यात आलेले आहेत तसं नंबर स्ट्रिप्स देऊन तर इथे स्टुडंट्सला काय करायचं आहे? इन्करेज करायचं आहे, प्रॅक्टिस घ्यायची आहे, डिफरंट एक्झाम्पल्स देऊन त्यांना काय करायचं आहे? हा कन्सेप्ट क्लिअर करून सांगायचा आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 17 ॲडिशन बाय काउंटिंग फॉरवर्ड हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.